नमस्कार मित्रांनो, पुन्हा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। तर आज आहे 22 जानेवारी आणि आज सगळीकडे श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आनंदी वातावरण आहे। सर्वच ठिकाणी प्रभू रामांचा जप सुरू आहे आणि या सोहळ्यानिमित्त प्रत्येक गावातील मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। तर माझ्या गावातील म्हणजे गणपतीपुळे गावातील प्रसिद्ध असलेले स्वयंभू गणेश मंदिर आणि आमच्या गावातील जी ग्रामदेवता आहे श्री चंडिका मंदिर, या मंदिरांमध्ये ही काही कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे। हे तुम्हाला या व्हिडिओतून दाखवण्याचा छोटासा प्रयत्न करतो, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि मित्रांनो, समोर बघताय ही 21 जानेवारी दिवशी संध्याकाळी बाईक रॅली काढण्यात आली होती आणि यामध्ये गणपतीपुळे, मालगुण, निवेंडी या गावातील ग्रामस्थ एकत्र येऊन ही बाईक रॅली मोठ्या उत्साहाने काढण्यात आली होती आणि पंचक्रोशीमधील सर्वच राम भक्तांनी या रॅलीला चांगला प्रतिसाद दिला। आमच्या गावातील प्रसिद्ध असे असलेले स्वयंभू गणेश मंदिरामध्ये सकाळी 7:30 ते 11:30 या वेळेमध्ये श्रीराम यज्ञ करण्यात आला आणि त्याचबरोबर प्रभू रामांचा नामजप सुद्धा करण्यात आला आणि त्यानंतर प्रभू रामांची आरती करण्यात आली आणि सर्व भक्तांना देवस्थानकडून लाडू प्रसाद देण्यात आला। श्रींचे मंदिर पानाफुलांनी सजवण्यात आले होते, त्याचबरोबर झेंडे, पताका व परिसरामध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली होती। गाभाऱ्यामध्ये फुलांच्या पाकळ्यांनी श्रीराम नावाची आरास करण्यात आली होती आणि ही फुलांची आरास मंदिरातील पुजारी श्री अमित घनवटकर आणि अतुल रानाडे यांनी केली होती। श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त श्रींच्या दुपारच्या आरतीनंतर सर्व भक्तांना ग्रामस्थांकडून शिरा प्रसाद देण्यात आला आणि इथे तुम्ही बघू शकता की मंदिरातील विद्युत रोषणाई कशा पद्धतीने केले। आणि समोर बघता हे आमच्या गावातील ग्रामदैवत आहे श्री चंडिका देवी आणि या मंदिरात सुद्धा प्रभू रामांचा नामजप करण्यात आला। त्यानंतर आरती व संध्याकाळी दीपोत्सव साजरा करण्यात आला आणि रात्री भजन सेवाही करण्यात आली आणि याही मंदिरामध्ये सुंदर अशी विद्युत रोषणाई केली आहे। आणि इथे समोर सुंदर अशी रांगोळी काढण्यात येते।
रूपं देहि जयं देहि यशो देहि दिशो जहि पुत्रपौत्रान् धनं देहि सर्वकामांश्च देहि मे यस्य